नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ तुम्हाला एक अपडेट देण्याचा आजचा हा व्हिडिओ आहे, जो अपडेट व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर एक वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे म्हाडा कोकण लॉटरी रिलेटेड. तर विचार केला मी तुमच्याबरोबर ही शेअर करेल. ठीक आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, हार्डली 5 मिनिटाचा असणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि तुम्हाला म्हाडा सिडको रिलेटेड या स्कीम्स रिलेटेड जी पण माहिती पाहिजे असेल, तर ती तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. ठीक आहे. म्हाडा कोकण लॉटरीमध्ये जी 5,500 घरांची सोडत आहे, त्याच्यामध्ये आपण बरेच साईट व्हिजिट केलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते नक्की जाऊन चेक करा. आणि ही डेटसुद्धा एक्सटेंड झालेली आहे. 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. तर जर तुम्ही अजूनपर्यंत अप्लाय नसेल केलं तर नक्की अप्लाय करा. ठीक आहे. तर अपडेट असा आहे की न्यूज 18 मराठीमध्ये त्यांनी एक न्यूज दिलेली आहे म्हाडा कोकण लॉटरी रिलेटेड. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की म्हाडाने किती कमावले या लॉटरीमधून. आता जितके पण ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, ठीक आहे, तर त्याच्या बेसिसवर त्यांनी म्हाडाची किती इन्कम झालेली आहे हे त्यांनी थोडंसं एक न्यूज म्हणून त्यांनी इकडे पब्लिश केलेली आहे. ठीक आहे. तर प्रत्येक ॲप्लिकेशन फॉर्मची फी जी आहे ना, ॲप्लिकेशन फॉर्मची फी ती ₹500 म्हाडाने कोकण लॉटरीसाठी ठेवली होती. आणि ऑगस्ट एंडपर्यंत न्यूजमध्ये आलेलं की जवळजवळ 1.5 लाख ॲप्लिकेशन्स आलेले आहेत म्हाडा कोकण लॉटरीसाठी. आणि त्या 1.5 लाख मधून सुद्धा जे 20% आहेत, 20% सामायिक योजनामध्ये, त्याच्यामध्ये सर्वात जास्त ॲप्लिकेशन म्हणजे 90% ॲप्लिकेशन इकडे आले आहेत आणि बाकी सगळ्या स्कीमसाठी 10% ॲप्लिकेशन झालेले आहेत. ठीक आहे. अशी बातमी ही पब्लिश झालेली आहे. तर ₹500 पर ॲप्लिकेशनच्या हिशोबाने जर 1.5 लाख ॲप्लिकेशन्स म्हाडाला आलेले आहेत, तर त्यांनी असं दिलेलं आहे की जवळजवळ 6.5 कोटी म्हाडाच्या तिजोरीत आलेले आहेत. म्हणजे म्हाडाने या ॲप्लिकेशन प्रोसेसद्वारे हे एवढे मिळवलेले आहेत. ठीक आहे. ₹500 पर ॲप्लिकेशन फॉर्म आणि 1.5 लाख आत्तापर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत 1.5 लाख ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. तर त्याचा जर हिशोब केला तर जवळजवळ 6.5 कोटी म्हाडाने फक्त हे ॲप्लिकेशन फी थ्रू त्यांनी कमवलेले आहेत. ॲप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल असते, EMD असते ती रिफंडेबल असते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे न्यूज 18मध्ये ही अशी बातमी होती. तर म्हणतो तुमच्यावर शेअर करेल. आणि अजूनही त्यांनी डेट एक्सटेंड केलेली आहे 15 दिवसाने. म्हणजे आता सप्टेंबर 13 की 15 ही शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे अजूनही ॲप्लिकेशन्स येण्याची शक्यता आहे, कारण की त्यांनी आता डेट वाढवलेली आहे म्हणून. ठीक आहे. कारण की बाकीचे जे स्कीम्स होते त्याच्यासाठी तेवढे अर्ज आलेले नाही आहेत, म्हणून म्हाडाने हे एक्सटेंड केलं असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा आकडा अजून एक नाही म्हटलं तरी 7.5 ते 8 करोडच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं की ॲप्लिकेशन फीमध्ये म्हाडाने काही कमी केले पाहिजेत का? तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. माझ्या हिशोबाने तरी मला असं वाटतं की जर 6.5 एवढे त्यांना माहिती आहे की एवढे ॲप्लिकेशन्स येणार आहेत, 1.5 लाख ते आता अजून 15 दिवसामध्ये अजून एक 50,000 ॲप्लिकेशन तर सहज येतील. तर 1.5 लाख ते 2 लाख ॲप्लिकेशन जर येत असेल आणि जर 6 ते 8 कोटी म्हाडाला फक्त अर्जातून मिळत असतील, तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे ॲप्लिकेशन फी आणि एवढा चांगला प्रतिसाद महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या जनतेतून म्हाडासाठी मिळत असताना मला माझं वैयक्तिक मत असं आहे की ॲप्लिकेशन फी जवळजवळ म्हणजे कमी केली पाहिजे. ₹500 न करता त्यांनी ₹250 ते ₹300 करायला हरकत नाही असं मला वाटतं. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे. आणि हा अपडेट जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नाशिक म्हाडा लॉटरी पण आलेली आहे, मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला अशा सगळ्या अपडेटसाठी. धन्यवाद.